आदरणीय मधुभाईंना मी विनंती करतो की मधुभाई आपण जरा आम्हाला आशीर्वाद पर 2 शब्द बोलावेत, अकादमीला आशीर्वाद द्यावा. आपला तो अधिकार आहे. वय वाढलं की आशीर्वाद देण्याचा हक्क आपोआपच प्राप्त होतो. तसं रामदासनी मला हा हक्क दिलेला आहे आणि तो आनंदाने स्वीकारतोय. कारण कालपासून या नाशिक नगरीमध्ये जो एक मराठी मनाचा उत्सव आपण सर्वजण साजरा करत आहोत, तो मनाला अतिशय आनंद देणारा होता, डोळ्यांना आल्हाद देणारा होता आणि हृदयाला उन्नत करणारा होता. मराठी 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 महाराष्ट्र हे आपण गेली महाराष्ट्र निर्माण झाल्यापासून स्वतंत्र 1960 पासून सतत बोलत आहोत. महाराष्ट्राचं काय होणार, महाराष्ट्राबद्दलची आस्था, चिंता, मराठी भाषेबद्दलचा कळवळा, मराठी संस्कृतीबद्दलचं बोलणं हे सतत चालू आहे. आणि बोलावं असंच आहे. एकंदर पर्यावरण, भाषिक पर्यावरण, सांस्कृतिक पर्यावरण एवढ्या वेगाने बदलत आहे. काही गोष्टी काळजी कराव्या अशा घडतायत, काही गोष्टी मनाला उमेद वाटाव्या अशा घडतायत. आणि हे चालायचं, ह्याच्यामध्ये काही आपण फार खंत बाळगण्याचं कारण नाही, चिंता करण्याचे कारण नाही. या नाशिक नगरीमध्ये गोदावरीचा प्रवाह आहे. हा प्रवाह अनादी काळापासून अप्रतिम चालू आहे. पूर येतात, पूर जातात, माणसं येतात, माणसं येतात, महोत्सव होतात, कुंभमेळे होतात. गोदावरी आहे तशीच आहे. हे समाजाचं असंच असतं. समाज हा एक विराट पुरुष आहे. समाज पुरुष म्हणून त्याला सहस्रपाद, सहस्रनेत्र, सहस्रशीर्ष असा समाज पुरुष. ह्या समाज पुरुषाच्या चरित्रामध्ये आणि चित्रामध्ये असे अनेक कल्लोळ उमटत असतात. परंतु थोड्या अधिक साक्षेपणे आपण पाहिलं, आपली भाषा, आपला देश, आपला मुलूक, आपल्या पायाखालची माती आणि आपल्या माथ्यावरचं आभाळ हेच नेहमी माणसाला प्रिय वाटत असतं. आणि हे सोडून ज्यावेळी माणूस अन्य ठिकाणी जातो, अनेक कारणामुळे पोटा पाण्यासाठी जातो, करिअरसाठी जातो, नाईलाज म्हणून जातो, महत्वाकांक्षा म्हणून जातो, पराक्रम गाजवण्याच्या हेतूने जातो. ज्यावेळी आपला मुलूक आपण सोडतो आणि बाहेर जातो, त्यावेळी त्या मुलखाबद्दलचं ममत्व वाढतंच. परंतु त्या मुलखाबद्दलचं प्रेम, मुलखाबद्दलचं ममत्व हे एका बाजूला असताना ज्या ठिकाणी आपण जातो, ज्या मुलखामध्ये जातो, त्या ठिकाणचं वेगळं वातावरण, वेगळं पर्यावरण, वेगळी परिस्थिती आत्मसात करताना आपली भाषा, आपली संस्कृती, आपली माती, आपली शेती हे सगळं मनातून जात नाही. आपली नाती होती. आणि ह्या जागतिक मराठी अकादमीचा हेतूच असा आहे की जग ग्लोबल व्हिलेज वगैरे आपण म्हणतो, परंतु आपण मराठी माणसापुरतं जग जरी पाहिलं, महाराष्ट्रापुरतं जग जरी आपण सीमित केलं 10-12 कोटी लोकांच्या महाराष्ट्रापुरतं, तरी सुद्धा या प्रदेशाच्या, या प्रांताच्या, या देशाच्या समस्या, बाहेर जाणाऱ्या माणसांच्या समस्या, इथे राहणाऱ्यांच्या, ह्याचा पण गंभीरपणे ही अकादमी विचार करते गेली 10 वर्ष संमेलन झाली. 1988-89 साली ह्या जागतिक मराठी परिषदेचा जन्म झाला. आणि रामदासना म्हणालो, मला तुम्ही पाहुणा म्हणून बोलवत आहात, पण मी या परिषदेचा जन्म झाल्यापासूनच्या त्याच्या प्रसूती कळा मी पाहिलेल्या आहेत. मी शरद पवारांची खरी कल्पना, शरद पवार, आम्ही, माधव गडकरी, भाकरी देसाई, सरोजिनीबाई वैद्य असं एकदा एका सहज अनौपचारिक बैठकीत बसलो असताना महाराष्ट्राचं, जे मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 60 सालपासून महाराष्ट्र बोलतो आहोत, ते महाराष्ट्रातला, परदेशातला महाराष्ट्र कसा आहे ही चर्चा निघाली. शरद पवार नुकतेच परदेशातून आलेले होते आणि त्यांनी जे काही पाहिलं तिथे आम्ही सांगत होते. आणि त्यातून कल्पना निघाली की परदेशास्थ महाराष्ट्रीयांना
परदेशात आपली जी लेकरं गेलेली आहेत त्या लेकरांना महाराष्ट्रामध्ये आणणं आणि महाराष्ट्रात त्यांचा पुन्हा एकदा नाळ अधिक चांगली प्रभावीपणे जुळवून आणावी, असा काही उपक्रम करता येईल का आपल्याला? आणि जागतिक पातळीवर मराठी आपण नेतो का, नेऊ शकतो का, असाही प्रयत्न करायचा का? आणि मग त्याच्यातून जागतिक मराठी परिषद जन्म झाला. मला आठवतं 1989-88 मध्ये सह्याद्री गेस्ट हाऊसवर मुंबईच्या मलबार हिलच्या शरद पवार आणि आम्ही सगळे एकत्र बसून एक जेवण होतं आणि त्याची चर्चा हळूहळू त्या चर्चेतून साकार झाली ती महाराष्ट्र जागतिक मराठी परिषद. जागतिक मराठी परिषदेचा भाग म्हणून जागतिक मराठी अकादमी, जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्स किंवा चेंबर असे नंतर अधिक भाग निघाले. व्यापारीकरण, औद्योगिकरण, महाराष्ट्र सर्व देशामध्ये कालपासून पाहतो आपल्या महाराष्ट्रीय पुरुषांचं बाहेरगावचं परदेशातलं कर्तृत्व केवढं मोठं आहे. आणि कालपासून महाराष्ट्र, कुठला महाराष्ट्र, समजा जगातला महाराष्ट्र इतकं झालं आहे. पूर्वेपासून जपानपासून इकडे अमेरिका, टोरंटो, कॅनडा, पश्चिम, पूर्व, दक्षिण ऑस्ट्रेलिया, म्हणजे 4-10 दिशातला महाराष्ट्र कालपासून आपण पाहतो आहोत. हा महाराष्ट्र एकत्र व्हावा. महाराष्ट्र भूमी आनंद वनभुवन ज्याला स्वामींनी म्हटलं, महाराजांनी रामदासांनी म्हटलं, ते आनंद वनभुवन केवळ तापीपासून खाली तुंगभद्रेपर्यंत राहता संबंध दशदिशात तिचा संचार व्हावा आणि तिथल्या लेकरांना आपण भेटावं, आपण आपल्याला त्यांनी भेटावं, अशी एक संकल्पना त्या जागतिक मराठी परिषदेतून निर्माण झाली. त्यातून अकॅडमी निर्माण झाली आणि अकॅडमीने हे जग आणखीन जवळ आणलं, मराठी माणसांना जवळ आणलं. कालपासून आपण ते पाहतो आहोत की किती सुखद दृश्य आहे. मला आनंद लागला. आपली मुलं बाहेर जाऊन किती सुंदर काम करतात. ऑस्ट्रेलियामध्ये गेलेला आमचा राणे नावाचा मुलगा काय बोलला सुंदर तो. आमच्या लीला देवधरे त्यांनी एक मोठं शिवधनुष्य अंगावर गेल्या वर्षी ओढून घेतलं. विश्व मराठी साहित्य संमेलन, काय कल्पना, अफलातून कल्पना. मग आपण इथे काय करतो, तुम्ही काय करतात, दुसरं काय करतात. पण जगातले कर्तबगार लोक तुम्ही एकत्र येतात, मराठी माऊलीचा गजर करत, मराठी साहित्याचा गजर करत, मराठी भाषेचा गजर करत, आणि वेगळं विश्व साहित्य संमेलन कुठलं? हे विश्व साहित्य संमेलन, विश्व महाराष्ट्र संमेलन जागतिक पातळीवर गेलेलं आहे, आधीच गेलेलं आहे. आणि त्यासाठी वेगळ्या विश्व साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे असं मला पहिल्यापासून वाटत नव्हतं. लीलाताईंच्या समोर लीला देवधरे आणि आमचे टोरंटोमधले आणि अमेरिकेतले लोक सगळे आमचे मित्र, एवढ्या संकटामध्ये त्याने घातला. आम्ही एक साधा इव्हेंट, साधी सत्यनारायणाची घराची पूजा आपण जर तयार करायची असली तर किती व्याप असतात. एक घरातलं लग्न आपलं किती व्याप असतो. आणि अमेरिकेसारख्या, टोरंटो, कॅनडासारख्या ठिकाणी किंवा आणखीन अन्य ठिकाणी एक मराठी महोत्सव साजरा करायचा, अनेक तऱ्हेच्या अडचणींना तोंड देत, आणि त्यामध्ये आम्ही कोणीतरी यायच्याने खोडा घालायचा, त्यांच्या उत्सवावर पाणी पाडायचं. ज्या हेतूने जागतिक मराठी परिषद स्थापन झाली, ज्या हेतूने जागतिक मराठी अकादमी स्थापन झाली, तो हेतू, हा मूळ हेतू मराठी माणसाला, जगातल्या मराठी माणसाला एकत्र आणण्याचा. मग कुणातरी सुपीक डोक्यातून आमची महाराष्ट्रातली डोकी हल्ली विचारवंतांची फार जास्त विचार करायला लागली. आणि मग विचार करता करता मग असा विचार सुचतो की आणखीन एक विश्व साहित्य संमेलन निर्माण करावं. आणि सरकार पैसा देणारच आहे. मी माझ्या बजेटमधून 25 लाख रुपये दिले, मी ज्या संस्थेचा अध्यक्ष आहे त्या संस्थेत, आणि फलश्रुती काय? शून्य. भांडणं, कलह, वितंडवाद. आणि आमच्या लीनाताईंसारख्या खरोखरी मराठीसाठी कुठेतरी जगाच्या पाठीवर धडपड करणाऱ्या आमच्या महिला, आमच्या बहिणी, आमच्या मुली, आमचे सुपुत्र त्या ठिकाणी जाऊन काम करतात. आमच्या नीना नेरुरकर काय, डॉक्टर नेरुरकर काय, आमचे आशिष चौगुले काय, यांच्या उत्साहावर पाणी घातलं आम्ही लोकांनी. काय गरज होती? काय विश्व साहित्य संमेलन ही संकल्पनामुळे चुकीची आहे, त्या सरकारने पण त्याला पाठिंबा देता कामा नये, आमच्यासारख्या साहित्यिकांनी पण पाठिंबा देता नये. आम्ही उभं राहिलं पाहिजे जागतिक मराठी अकादमीच्या मागे. आणि जागतिक मराठी अकादमी, जागतिक मराठी परिषद मराठी माणसांना एकत्र 10 देशातल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याचं काम फार आधीपासून करते. तिकडे नकारावा करायचा, तिकडे दुर्लक्ष करायचं, आणि कोणीतरी काहीतरी भांडगुळ निर्माण करतं आणि त्याच्यामागे आपल्या शक्तीचा चुराडा होतो. परदेशातली शक्ती आपली फार जपून वापरली पाहिजे. परदेशामधली आपली मुलं, आपल्या महिला, आपल्या बहिणी जातात, काही वेळा आनंदाने गेल्या असतील, पण गेल्या त्या उत्तम काम करून ते राहिलेले आहेत.